आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मधू मोठ्या काकूला बोलते की राघव आणि सिंधू जास्त वेळ वेगळे राहतील असे तिला वाटत नसल्याचे ती काकूला बोलते. तेव्हा ऋतुजा मधूला म्हणते, मला नाही वाटत तसे होईल, ते एवढे सोपे नाही आहे ते. कारण यावेळी प्रश्न हा राघवच्या स्वाभिमानाचा असून तो सिंधूला सहजासहजी माफ करणार नसल्याचे ऋतुजा मधूला सांगते. तेव्हा काकू म्हणते, राघव असं काही करणार नाही आणि ती मुलगी या घरातून कायमची निघून गेली पाहिजे, असे आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा मधू काकूला म्हणते की मामी, तुम्ही जेवून घ्या. तेव्हा काकू म्हणते, अगं मी जेवले, फक्त आता मी एक प्लेट गुलाबजाम खाणार आहे आणि तू जेवली नाहीस, तू आता जेवण करून घे. तेव्हा मधू तिला भूक नसल्याचे काकूला सांगते. तेव्हा काकू म्हणते, असे काय करतेस, सकाळपासून तू कुठे काय खाल्लेस? तेव्हा राघवने काही खाल्ले नाही म्हणून तर राणी जेवत नाही ना, असा विचार काकूच्या मनात येतो. आणि राणीलाच या घरातली सगळ्यांची काळजी आहे रे बाबा, तेव्हा राणीच हे घर चालवू शकते असे काकू विचार करते. तेव्हा राणी ही हुशार असून संवेदनशील असल्याचे वाटून तिच्या वाट्याला काही दुःख येऊ नको देऊस विनायका, असे काकू मनोमन विचार करते. आणि आता त्यासाठी तिला काहीतरी करायला पाहिजे असल्याचा विचार करून काकू राणीला म्हणते, राणी तू जेवण करून घे आणि तुझी जेवण झाले की तू राघवला जेवण घेऊन जा. तेव्हा राणी म्हणते, मी गेले होते दुपारी त्यांना जेवायला घेऊन, पण त्याने स्पष्टपणे जेवण करायला नकार दिला. तेव्हा काकू म्हणते, अगं रात्री त्याला भूक नसेल तेव्हा तू त्याला आत्ता जेवण घेऊन जा, आणि तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, तेव्हा त्याला तुझी गरज आहे, म्हणून तू त्याच्यासाठी जेवण घेऊन जा, असे काकू मधूला सांगते. तिकडे राखी ही सिंधूकडे येते आणि सिंधूला चॉकलेट देते. तेव्हा सिंधू राखीला बोलते की राखीताई, हे कशासाठी? तेव्हा राखी बोलते की फ्रेंड, मी बघितले तू सकाळपासून काही नाही खाल्लेस आणि तू फक्त रडत होतीस. आणि राखी बोलते, फ्रेंड मला तुला एक सांगायचे, तुला ना माझ्या नवऱ्याचे नाव माहिती आहे, पण घरातल्यांना हे जर कळाले तर माझ्या नवऱ्याला काहीतरी करतील ते. तेव्हा सिंधूला मागेसुद्धा राखी असेच बोलली होती हे आठवते. तेव्हा सिंधू राखीला म्हणते, राखीताई मी तुम्हाला तुमच्या नवऱ्याचे सुख मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते, पण मला नाही वाटत आता काहीतरी होईल. आणि तिची आता आशा संपल्याचे सिंधू राखीला बोलते. तेव्हा राखी म्हणते, अगं फ्रेंड आता तर माझ्या नवऱ्याचे लग्नसुद्धा झाले असेल. तेव्हा सिंधू म्हणते, तुम्हाला कसे माहिती? तेव्हा राखी सिंधूला हळू बोलण्यासाठी सांगते आणि आपले बोलणे जर आईने ऐकले ना तर ती आपल्यावर रागवेल, आणि आईनेच त्याने दुसरे लग्न केले असल्याचे मला सांगितले तर रत्नाकर काकांनी माझ्या नवऱ्याला खूप मारले, तेव्हा आता तो कशाला येईल इथे, असे राखी सिंधूला बोलते. तेवढ्यात रत्नाकर त्यांचे बोलणे अर्धवट ऐकून तिथे येतो आणि मारले नव्हते पण मारायला हवे होते असे तो सिंधूकडे बघत बोलतो. आणि हे सगळे तू राखीला काय सांगतेस, असे रत्नाकर सिंधूला बोलतो. आणि राघवने तुला मारले नाही तर समजावले, आणि राखीच्या मनात तू हे भलतेच काय भरवतेस. तेव्हा ते राघवबद्दल नाही तर ते दुसरे बोलत होते असे राखी रत्नाकरला सांगते. तेव्हा रत्नाकर राखीला सिंधूशी बोलत जाऊ नकोस असे बजावतो आणि तिला तिच्या रूममध्ये जाण्यासाठी बोलतो. तेव्हा राखी गुपचूप तेथून निघून जाते तर रत्नाकर तोही तेथून निघून जातो. तेव्हा सिंधू विचार करते की राखीताई मला माफ करा, मी तुमच्या हक्काचे सुख तुम्हाला मिळवून देऊ शकले नाही, कारण योगेशचे लग्न होऊन त्यांना आता एक मुलगीसुद्धा आहे आणि ते दुसऱ्या बायकोबरोबर संसारसुद्धा करत आहे. तेव्हा आता तिच्या हातामध्ये काहीच उरले नसल्याचे सिंधू मनोमन बोलते आणि आता या घरात राहण्याला काहीच अर्थ उरला नसल्याचा सिंधू विचार करते. तिकडे राघव हा सिंधू आज जे वागली त्याचा विचार करत बाहेर उभा असतो. तेव्हा सिंधूने नियम मोडत ती सर्वांसोबत त्याच्यासमोर कसे वागली हे राघवला आठवत असते आणि सिंधूने त्याला खूप हर्ट केले असल्याचे राघव मनोमन बोलतो. तेवढ्यात मधू राघवला घेऊन जेवण घेऊन येते आणि तो अजूनही जेवला नसल्याचे सांगून, तू असा उपाशी राहू नकोस राघव, असे मधू राघवला सांगते. तेव्हा राघव म्हणतो, मी तुला एकदा सांगितले ना मला जेवायची इच्छा नाही म्हणून, आणि तू परत परत मला जेवण घेऊन का येतेस, आणि मी काही लहान बाळ नाही आहे, कळले का तुला? तेव्हा मधू म्हणते, अरे मला तुझी काळजी वाटते म्हणून मी हे सारे करते. तेव्हा राघव म्हणतो, किती काळजी करशील, त्यालासुद्धा काही लिमिट पाहिजे ना. तेव्हा मधू म्हणते, अरे तू जर काही खाल्ले नाही ना तर तुझी अजून चिडचिड होईल, तेव्हा तू मला समजून घे. तेव्हा राघव म्हणतो, मधू मला एक काळजी करण्यासाठी आई आहे, तेव्हा तू माझी आई होऊ नकोस, तेव्हा प्लीज मला एकटे सोड.
आणि सारखे माझ्या मागे मागे फिरत जाऊ नकोस, कारण मला ते आवडत नाही. ते ऐकून मधूला मोठा धक्का बसतो. तेव्हा राघव म्हणतो, मी माझा राग आवरण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा तो राग तुझ्यावर निघावा हे मला वाटत नाही मधू. तेव्हा तू येथून प्लीज निघून जा. ते ऐकून मधू रागाने तेथून निघून जाते. तेवढ्यात राजश्री तिथे येते आणि मधूसमोर येऊन, हे तू काय करतेस असे विचारते. तेव्हा ती राघवसाठी जेवण घेऊन गेली होती असे मधू राजश्रीला बोलते. तेव्हा राजश्री म्हणते, राणी तू काय करतेस ना, आणि तुझं काय चाललंय ना, आणि तुझा हेतू हा मला चांगला स्पष्टपणे दिसायला लागला बरं का. तेव्हा तू दुसऱ्याच्या नवऱ्याचा विचार करण्यापेक्षा तू तुझ्या नवऱ्याचा विचार कर, आणि मी हे तुला तुझ्या काळजीपोटी सांगते. ते ऐकून मधूला आणखी मोठा धक्का बसतो. त्यानंतर राजश्री ही राघवकडे येते. तेव्हा राघव त्याला कुणाशीही बोलायची इच्छा नसल्याचे राजश्रीला सांगतो. तेव्हा त्याला जरी बोलायचे नसले तरी मला बोलायचे ना तुझ्याबरोबर, असे राजश्री राघवला सांगते. आणि राघव, तू खूप चुकीचा वागलास आणि मला तुझ्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती राघव, असे राजश्री राघवला सांगते. तेव्हा ते ऐकून, घरचे जे म्हणतात ना, तुला सिंधूने तुझ्यावर जादू केली, ते आता मला खरे वाटायला लागले असल्याचे राघव राजश्रीला सांगतो. तेव्हा यामध्ये सिंधूचे चुकले असेल, पण त्यामुळे तो जे काही वागला ते अत्यंत चुकीचे असल्याचे राजश्री राघवला बोलते. आणि हे असे शिकवले का मी तुला, असे राजश्री राघवला विचारते. तेव्हा सिंधूने त्याला असे वागायला भाग पाडले असल्याचे बोलून त्याने सिंधूला स्पष्टपणे विचारले होते की प्रोफेसरकडे आपण दोघे जाऊ. तेव्हा तिने जर शांतपणे मला व्यवस्थित उत्तर दिले असते तर मला अशी वागायची वेळच आली नसती ना आई, बरोबर आहे की नाही, असे राघव राजश्रीला म्हणतो. तेव्हा सिंधूने सांगून जायला पाहिजे होते, हे बरोबर आहे, पण सिंधूने अजून एवढे जग बघितले नाही रे बाळा. तेव्हा तिला समजून घेण्याची जबाबदारी तुझीच आहे. तेव्हा सिंधूला सांगण्याचा प्रयत्न तो करत होता, आणि त्या प्रोफेसरच्या मनात जर काही वेगळे असते आणि त्याने जर सिंधूला काही केले असते तर मी काय केले असते, असे राघव राजश्रीला सांगतो. तेव्हा राजश्री बोलते की मला तुझ्या मनाची काळजी कळते रे बाळा, पण तुझ्या मनाची सिंधूची काळजी तू ही शांतपणे सांगायला पाहिजे होती, असे जबरदस्तीने नाही सांगता येत रे बाळा, असे राजश्री राघवला बोलते. तर सिंधूला मायग्रेनचा त्रास आहे आणि तो सिंधूबरोबर त्यावेळेस काय बोलत होता हे तुला तरी कळत होते का, असे राजश्री राघवला बोलते. तेव्हा राघवला सिंधूला बोललेले आठवते. तर राघव हा सिंधूला बोलला त्याचा त्याने विचार करायला पाहिजे होता. तेव्हा राघव म्हणतो, तिने केला का विचार माझा. तेव्हा राजश्री म्हणते, अरे राघव, तू सिंधूसाठी जे काही केले त्याचा नेहमीच तिने आदर केलेला आहे, पण आज तो जे काही वागला ते अत्यंत चुकीचे होते. आणि नवरा बायकोचे नाते हे काय खेळ वाटला का रे तुला. त्यामध्ये पैसा एकाचा नसतो, तर प्रत्येक गोष्ट ही दोघांची असते, असे राजश्री राघवला बोलते. आणि नवरा बायको म्हणजे एक कुटुंब असून त्यामध्ये कोणी कोणावर काही उपकार नाही करत. कळते का तुला मी काय म्हणते ते, असे राजश्री राघवला सांगते. तेव्हा सिंधूने तिची जबाबदारी ओळखून तिने मला किंवा तुला सांगून जायला पाहिजे होते आई, म्हणून मला सिंधूचा राग आला असल्याचे राघव राजश्रीला बोलतो. तेव्हा राघवने आज खूप मोठी चूक करून तो आज त्याच्या बाबासारखे वागला असल्याचे राजश्री राघवला सांगते. तिकडे सिंधू ही निघून जाण्यासाठी तिची बॅग भरू लागते आणि तिला राघवच्या लग्नाचे क्षण आठवतात. तर इकडे आज त्यांच्या घरातील लोकांनी आणि त्याने सिंधूला जे काही ऐकवले ते बघून कोणालाही राग आला असता, तर घरच्यांचे जाऊ दे, पण आपल्याच नवऱ्याचा जर आपल्यावर विश्वास नाही हे सिंधूला समजले तेव्हा तिला वाईट वाटले, असे राजश्री राघवला सांगते. तेव्हा तिने जर सकाळी सांगितले असते आणि मला जर तिच्याबरोबर घेऊन गेली असती तर हे घडलेच नसते आई, असे राघव राजश्रीला बोलतो. तेव्हा राघव म्हणतो, आई, मी सिंधूला जवळ असल्याचा आता सिंधूला त्रास व्हायला लागला आहे. मी जवळ असल्याचे तिला आता अजिबात आवडत नाही, असे त्याला वाटायला लागले असल्याचे राघव राजश्रीला सांगतो. तेव्हा राजश्री म्हणते, राघव बाळा, तसे काही नाही आहे. जसे तुला वाटते ना तिच्याबरोबर राहावे तसेच तिलाही वाटते तुझ्याबरोबर राहावे. तेव्हा तुझा जीव जसा तिच्यात अटकला ना तसा तिचाही जीव तुझ्यात अटकला आहे, असे राजश्री राघवला सांगते. तेव्हा हे जर खरे असते तर आज तिने त्याला सांगून जायला पाहिजे होते आई, असे राजश्री राघवला सांगते. तेव्हा राजश्री म्हणते, अरे तू नवरा आहेस तिचा, ती लहान आहे पण बावळट नाही आहे, आणि प्रोफेसरकडे जाण्याअगोदर तिने त्याची सगळी माहिती काढली असणार, आणि तिला जर एकटी जाण्यामागे काही धोका वाटत असताना तर ती तिकडे गेलीच नसती. तेव्हा तिचे खरंच काहीतरी महत्त्वाचे काम असेल म्हणून ती गेली असणार, असे राजश्री राघवला समजावते. तेव्हा राघव म्हणतो, तुझे बरोबर आहे, आणि
पण मी एक नवरा आहे म्हणून मला तिची काळजी करणे बरोबर नाही का? तेव्हा राजेश्री म्हणते, अरे बाबा, काळजी करणे वेगळे आणि जबरदस्ती करणे वेगळे. तेव्हा तुला हेच सांगण्याचा मी मगापासून प्रयत्न करते. तेव्हा राघव ज्या वेळेस काश्मीरला जायला निघाला ना तू, तेव्हा तिने तुमच्यावर संशय घेतला का? ती स्वतःवरून तुम्हाला काश्मीरला जायला सांगत होती आणि आज तू तिच्यावर असा संशय घेतलास. तेव्हा ती तुझ्यावर जसा विश्वास ठेवते तसाच तूही तिच्यावर विश्वास ठेवायला हवा राघव, असे राजश्री राघवला बोलते. ते ऐकून राघवचे खाडकन डोळे उघडतात आणि आपण चुकलो असल्याचे राघवला जाणीव होते आणि राघवला खूप पस्तावा येऊ लागतो. तिकडे सिंधू तिचे कपडे बॅगमध्ये भरून जाण्याची तयारी करत असते. तेव्हा शकू आत्या सिंधूला जेवण घेऊन येते आणि ते रिषभने तिच्या धीराने पाठवले असल्याचे सिंधूला बोलते. तेव्हा सिंधू म्हणते, अगं, जो मुलगा कधी त्याच्या स्वतःवरून बोलला नाही तो मुलगा आज तिच्या हक्कासाठी सगळ्यांसमोर भांडला, असे सिंधू आत्याला बोलते. तेव्हा आत्या त्याच्यासाठी सिंधूला जेवण करण्यासाठी सांगते. तेव्हा सिंधू ही आत्याकडे बघू लागते. तेवढ्यात तिकडून राघव तिथे येतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू, चूक माझी आहे आणि तू हे काय घर सोडून जातेस? तेव्हा तुम्ही काय चुकीचे वागलात? आज नवऱ्यासारखे तुम्ही वागला असून त्याने आज बायकोवर अधिकार दाखवला, असे सिंधू राघवला बोलते. तेव्हा राघव सिंधूची माफी मागतो. तर सिंधू राघवला ती आता थांबणार नसल्याचे सांगते. तेव्हा राघव रडू लागतो. तर सिंधू राघवला रडायला काय झाले असे विचारते. तेव्हा राघव सिंधूला त्याला एक संधी द्यायला सांगतो. तर सिंधू ही राघवकडे बघू लागते. तर आता राघवला माफ करून सिंधू राघवला शेवटची संधी देणार का? हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.